संभाजी महाराजाला मारल्यानंतर शेवटच्या दिवसांमध्ये औरंगजेब कसा मेला यांची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर नेमकं औरंगजेब कसा मेला किंवा मग त्याचे काय हाल झाले याविषयीची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तो 1705 या काळामध्ये औरंगजेबाने वाघिणजेरा या मराठ्यांच्या किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावामध्ये जाऊन मुक्काम ठोकला, जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडासा आराम मिळावा. इथेच औरंगजेब आजारी पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीला जाण्याच्या इराद्याने तो अहमदनगर, जे सध्याचं अहिल्यानगरच्या दिशेने निघाला होता. मात्र तो त्याच्या शेवटचा मुक्काम ठरला. 125 वर्ष मी जगेन अशी सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब, मी 125 वर्ष जगेन असा सगळ्यांना सांगणारा औरंगजेब 89व्या वर्षी खूपच थकला होता. कर्नाटकातल्या वाघिणजेरेच्या मोहिमेवर परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा, पण या आलमगीराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही. त्याचं हे स्वप्न त्याच्यासोबतच स्वप्न म्हणून गेलं. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला होता, हतबल झालेला होता. त्याच्या शेवटचे काही महिने, काही दिवस पराभवाच्या बातम्या नंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते. कसे होते त्याचे शेवटचे काही दिवस? कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू? 20 जानेवारी 1706 रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला. त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आत्तापर्यंतच्या काळाच्या पडद्याआड गेले होते. असद खान हा एकटाच जिवंत होता, जो त्याचाच समवयीन होता. महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या 25 वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले, सिंहगड, राजगड, राजमाची, चंदन, मंथन, सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते, ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले होते. औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सावकार म्हणतात की राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्य गोंधळ आणि विघटन निर्माण झाले. म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला होता. त्याच्या दरबारात असणारे स्तुती पाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरत होते. सत्य सांगायला त्याला घाबरत होते. महत्वाकांक्षा आणि परस्पराविषयी मत्सर बाळगून कारस्थानी करणाऱ्या व्यक्तीची भरमार होती. मराठ्याचा राज्य जिंकायचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती. तो कित्येक वेळा बोलून सुद्धा दाखवत होता की मराठ्याला मला जिंकायचं होतं, पण ते माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्याने हे मान्य देखील केलं होतं. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार सुरू झाला होता. त्याचा बंडखोर मुलगा अकबर 1704 मध्ये मृत्यू पावला. त्याची मुलगी जेबुन्निसा तिने दिल्लीत नजरकैदेत असताना 1702 मध्ये आत्महत्या केली होती. त्याची एक सख्खी बहीण गौहर आरा हिचा 1706 मध्ये मृत्यू झाला. 1706 मध्ये त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजिद बक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले. पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे 3 नातू सुद्धा मृत्युमुखी पडले. पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातल्या कित्येक बातम्या सांगितल्याच नव्हत्या. त्याची मुलं अजून जिवंत होती, पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेबाला मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता. औरंगजेबाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतलं. खानदेश, वराड, माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार मोहिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबरडेच मोडून काढले. बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशहा
आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता. जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला, पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही. औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मारून गाजी होण्याची खूप इच्छा होती, पण मराठ्यांनी त्याला मरूच दिले नाही. बादशहा एक गोष्ट जाणून होता, ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार हे अटळ सत्य होतं. औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेला कामबक्षला त्याचे उरलेले 2 भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत होता. आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता, कारण त्यांना स्वतः आपल्या बापाची आणि भावाची हत्या करून फक्त सिंहासन मिळवायचे होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती. त्यामुळेच उगाचच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा आणि तो म्हणायचा, मी निशब्द झालो आहे, परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे, म्हणूनच मी दररोज प्रार्थना करतो. काल रात्री मला मोहम्मद पैगंबरांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतो आहेस, हे योग्य नाही. तुला आणखीन 30 वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे. या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता. पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशहा काही जास्त दिवस जगत नाही. आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता तो औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट, त्यानंतर पुन्हा भेट होणं शक्यच नाही. 9 फेब्रुवारी 1707 रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला. त्यानंतर 14 फेब्रुवारीला शहजादा आझम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला. त्याचा 3रा मुलगा मोहोज्जम यावेळी पेशवावर होता. त्याचा सर्वात आवडता नातू बख्त हा देखील त्याच्याजवळ होता. त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीच लोक त्याच्या जवळ नव्हते. शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आझम आणि कामबक्ष या 2 मुलांना पत्र लिहिली. आपल्या मुलासाठी अनेक मृत्यूपत्र हे तयार करून ठेवले, ज्यामध्ये त्याने आपल्या राजाची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला होता. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूपत्रातल्या 12व्या कलमात त्यानं हे देखील मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रहण झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील एक कधीही न भरून येणारी चूक होती. या व्यतिरिक्त औरंगजेबासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा. मनुजीनं लिहिलं आहे की मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशहा औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती. औरंगजेबाच्या मुलानंतर त्याच्या नातवाचा नंबर होता, मात्र नातवाची दाढी देखील पांढरी होऊ लागली होती. त्याच्या नातवाचं वय देखील 45 वर्षांहून अधिक झालं होतं. दावेदारामध्ये औरंगजेबाची पतवंड देखील होती. त्यांचं वय 25 ते 27 वर्ष होतं. यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता. सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्याचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावं लागलं असतं. अखेर 20 फेब्रुवारी 1707 रोजी सकाळी औरंगजेब शयनाघरातून बाहेर आला. सकाळी त्यानं प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला. यानंतर हळूहळू तो बेशुद्ध अवस्थेला प्राप्त झाला. त्याचा श्वासोश्वास जड झाला. तरीही त्याने 8 वाजेपर्यंत प्रार्थना केली. तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली. ती कायमचीच. त्याच दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला. शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेला औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या 15 वर्षात त्याच्या वंशजांची
त्याच्या बादशहाची स्थिती अगदीच हास्यास्पद झाली होती. त्याची एकच इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे. त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत खाजा जैनुद्दीन शिराजी त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले. मरताना बादशहाचे शेवटचे शब्द होते, आजमा फसाद बख्त म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल. महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि 6 लाख सैन्य घेऊन आला होता. इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेत दरवर्षी 1 लाख सैन्य मरत असे. औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक येत होते. त्याचा जन्म दक्षिणेत झाला होता. ते इथेच मोठे झाले आणि त्याच्या बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही. त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सेनेने श्वास सोडला. प्रत्येक जण त्याच्या मरणाची वाट पाहत होता. पण बादशाह काही मरत नव्हता. या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ 26 वर्षांनी मिळाली. त्याचा मुलगा अझमशहा औरंगजेबाने गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता. कारण त्याला माहीत होतं की पुढच्या काही दिवसात औरंगजेब मरणार आणि त्यावेळेला आपण इथे असणे गरजेचे आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारीला बादशहाचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आझमशहा तिथे हजर झाला आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांना स्वतःला बादशाह सुद्धा म्हणून घोषित केलं. औरंगजेबाला 89 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं. जदुनाथ सावकार यांनी लिहिलं आहे की औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती. एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो कधीच विसरत नसे. इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा. शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू येऊ लागलं होतं. तसंच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो थोडा अडखळत चालत असे. आता यातून निष्पन्न काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवरती कुणालाच झालं नाही. आपल्या कट्टर धर्मांध वागणुकीने त्याने 89 वर्ष हे जग खराब केलं. तो कधीच चांगला शासक झाला नाही, ना चांगला माणूस झाला नाही, ना चांगला मुलगा, ना चांगला बाप बनला नाही. तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर जग तो जाताना राहिलंच नव्हतं. तेच तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच जास्तीत जास्त वाटा होता. स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला. तो मरताच न भूतो न भविष्यती अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली. आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठे. महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर मराठ्याच्या पराक्रमाची निशाणी आहे. त्याचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते आलमगीर होणं, म्हणजे संपूर्ण जगाला आपल्या मुठीमध्ये ठेवणं आणि सगळ्यात जास्त मराठ्यांना किंवा मग या हिंदुस्थानाला मुठीत ठेवणं. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य त्याच्या स्वाधीन होऊच दिलं नाही. त्याला पळती भुई थोडी केली. स्वराज्याला त्याने तिरक्या नजरेनं पाहिलं. ती नजरच मुळात राज्यांनी खोडून काढली. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर हे स्वराज्य त्याला मिळवायचं होतं ते स्वप्न सुद्धा अधुरच राहिलं. त्याचं स्वप्न ते कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. आणि अशातच औरंगजेबाचा मृत्यू झाला.